काल 3च ब्लाऊज कंप्लीट केले होते आणि त्याचे काजे वगैरे मस्त बनवून आणून त्यांनी मला दिले होते. आता बाहेरून मशीनवरून मी काजे बनवून आणते. मशीन असते सेपरेट काजे बनवायची. तिकडून पिको फॉलच्या पण होतं, पण थोडासा वेळ नव्हता म्हणून मग काय ते बनवून आणले, त्याला बटन लावले. त्यानंतर मग घेतलं कटिंग करायला. आज पण तसंच झालं होतं की कालच्यासारखंच कटिंग करून मला स्टिच करायचे होते. 4 ब्लाऊज होते. कटिंग तर मी करून घेतले, पण बघूयात म्हटलं किती होतात शिवून. त्यात मग थोड्या वेळ लाईटही गेली होती. मग काय फक्त 2 ब्लाऊज स्टिच करून घेतले. 2 ब्लाऊज माझे तसेच बाकी होते. आता कोणते कोणते शिवले पुढे दाखवतेस. तर बघा, हे 2 ब्लाऊज आहेत जे शिवलेले मी. कटोरी साईज ब्लाऊज आहे, कटोरी पॅटर्नमध्ये. आणि हा ब्लाऊज आहे पूर्ण 44 साईजचा. तर इतका मोठा ब्लाऊज असल्यामुळं वेळही थोडासा आपला जास्त लागू शकतो आणि मापांमध्ये थोडासा फरक असतो, त्यामुळं मोठा ब्लाऊज असतो. तर हा सिंपल असा गोलगळा केला, त्याला डबल नेक लेस लावली आणि अशा पद्धतीने मस्त तो रेडी केला. त्यानंतर हा एक केला होता. तर हे सुद्धा सेम त्याच साईजचा होता, म्हणजे एकाच मापाचे 2 ब्लाऊज होते. आता 2 ब्लाऊज अजून बाकी आहेत, तर ते बघूयात म्हटलं आता उद्या करूयात. चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.